मुरबाड पंचायत समितीत 2016 पासून सेस फंडाची 60 लाख रक्कम प्रलंबित असताना ती 2024 मध्ये अचानक खर्च केल्याचा प्रताप गटविकास अधिकाऱ्यांनी केला असताना शासनाने मागील वर्षी शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या कामांचा निपटारा करण्याचे आदेश मुरबाड पंचायत समितीत गेले 50 वर्षांपासून डाकबंगला विश्रामगृहात पडलेले किमती व अवजड भंगाराची किंमत रुपये 25 लाख रुपये असताना मुरबाडच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड व शहापूरचे गटविकास अधिकारी BH राठोड तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कोरडे यांच्या संगनमताने सुमारे अवघ्या 45,000 विक्री केली असल्याचं समोर आले। या भंगार घोटाळ्यात कोण अधिकारी सहभागी आहेत हा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। मुरबाड पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची प्रशासन दरबारी असणारी प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी शासनाने दिलेल्या 100 दिवसांच्या आराखड्यात गटविकास अधिकारी मुरबाड यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रोजगार हमीची रखडलेली कामे, घरकुलाचे प्रश्न निकाली काढण्यापेक्षा कार्यालयीन भंगाराची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली आपल्या अधिपत्याखाली असलेल्या विश्रामगृहाशेजारी सुमारे 50 वर्षांपूर्वीचे असलेले किमती व अवजड भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी शहापूरचे गटविकास अधिकारी राठोड यांच्याकडून प्रशासकीय मान्यता घेतली आणि बांधकाम उपअभियंता संजय कोरडे यांना आदेश दिले असता हे भंगार विक्रीसाठी त्यांनी लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शन न घेता मनमानी कारभार करत त्यांनी स्थानिक भंगार व्यापाऱ्यांना संधी न देता थेट मुंबई परिसरातील भंगार व्यावसायिक गाठले। या भंगाराची 3 दिवस मोठ्या वाहनात वाहतूक होत असताना कमीत कमी 5 ट्रक भरून गेले। मात्र त्या भंगाराची शासन दरबारी फक्त 45,000 रुपये किंमत दाखवली असल्याचं उघड झाल्यानं शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावली। त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून वसुली करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी केली असून ग्रामविकास विभाग या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वर्षापूर्वीचा ऐवज मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी भंगारात अनियमितता केली असल्यास त्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं ठाणे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी केली। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।